सगळ्या पत्रकारांचे स्वागत करते। मागील 2 दिवसापूर्वी मुरबाड शहरातील बंडखोर या पक्षातील भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी केलेल्या एका नगरसेवकाने मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षाच्या केबिनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। त्या परिषदेमध्ये त्यांनी माननीय सन्माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब व वार्ड क्रमांक 15 व 2 यांच्यामध्ये झालेल्या किंवा होत असलेल्या विकास कामांवर काही टीका किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्यासाठी मुरबाडच्या जनतेला समजलं पाहिजे का या बंडखोराने किंवा पक्षातून हकालपट्टी केलेल्या नगरसेवकाने केलेले आरोप हे कसे चुकीचे आहेत हे माझ्या जनतेला समजले पाहिजेत, म्हणूनच ही आज मी पत्रकार परिषद बोलवली आहे। आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक एक करून विचारा। तुम्ही मागच्या टर्ममध्ये नगराध्यक्ष होतात त्यावेळेस हा विकास कामांचा मुद्दा ऐरणीवर आलेला नाही, आताच का आला? याचं कारण आहे एक लालसी बंडखोर आणि पक्षाने हकालपट्टी केलेला हा राम त्यावेळेला आमच्यामध्ये नव्हता आणि त्यावेळेला झालेली विकास कामं हे पूर्ण मुरबाड शहराला माहिती आहे। म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा एकदा एक हाती आमदार किसन कतोरेंच्या ताब्यामध्ये ह्या मुरबाडच्या जनतेने दिलेली, त्यावेळेला आमच्यात नव्हता आणि आतासुद्धा झालेली विकास कामं काय आहेत ती आपल्याला मी सगळ्यांना दाखवणारच आहे। म्हणजे तुम्हाला म्हणायचं तुमचा कारभार पारदर्शक होता? नक्कीच। आणि आता त्याला तो कुठे गालबोट लागते? कसं आहे, ही लालशी माणसं ही कुठेच कधी राहिली नाही। तुम्ही बघितला आजपर्यंतचा इतिहास तर ह्या व्यक्तीने 2009 साली मनसेमध्ये होता, त्यावेळेला पक्षाची बंडखोरी केली आणि मग भारतीय जनता पार्टीचं काम केलं। त्यावेळेला 2014ला हा सेनेत गेला, त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाशी गद्दारी केली। त्यानंतर 2018ला सुद्धा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा सेनेमध्ये होता, त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या व्यक्तीला मतदान केलं किंवा त्याचा प्रचार केला। त्यानंतर 2024ला लोकसभेचं इलेक्शन झालं, त्यावेळेला सुद्धा यांनी पक्षाच्या विरोधात नगराध्यक्ष असताना पक्षाच्या विरोधात काम केलं आणि त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं। त्यामुळं ह्या व्यक्तीने सांगू नये काय पक्षनिष्ठा काय असते, हाच गद्दार आहे, तर यांनी पक्षनिष्ठा आमदार कतोरे साहेबांना सांगू नये। म्हणजे तुम्हाला म्हणायचे राम दुधाळे एका पार्टीत काम करतो आणि दुसऱ्या पार्टीचं काम करतोय? राम दुधाळे आतापर्यंत झालेच कोणाचा? ज्यावेळेला याचं राजकारण चालू झालं त्यावेळेला जुगलभाईंना यांनी सोडलं। नंतर ज्या घरी हा राहिला म्हणजे मुरबाड शहराचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून अर्जुन शेळके यांचं नाव आहे, त्यांच्या घरी हा माणूस 15 वर्ष होता। त्याच व्यक्तीने यांनी ग्रामपंचायतमध्ये यांना कामाला लावलं। त्याच व्यक्तीच्या विरोधात यांनी रणशिंग फुकलं आणि यांचं घरसुद्धा फोडलं। म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असतं किंवा त्याच्या विरोधात एक शिष्य गुरुच्या विरोधात कसं काम करतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे राम दुधाळे। 2021 साली ज्यावेळेला ह्या नगरपंचायतमध्ये इलेक्शन चालू होतं, फॉर्म भरायचं काम चालू होतं, त्यावेळेला यांनी सेनेचा फॉर्म भरला होता। 1 तासामध्येच आपल्या गुरुच्या विरोधात यांनी AB फॉर्म BJPचा लावला। म्हणजे गद्दारी याच्या रक्तामध्येच आहे। हे मुरबाड शहरवासियांना काही नवीन आहे, कारण गेल्या 15 वर्षाचा इतिहास राम दुधाळेचा सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांनी असंही सांगितलं होतं मुरबाड नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी लवकर तुझी पोलकोल करणार आहोत पुराव्यानिशी। माझं तर म्हणणं आहे तुम्ही करा, आमच्याकडेही सगळे पुरावे आहेत आणि आम्ही केलेला विकास लोकांच्या समोर आहे। तुम्ही केलेला विकास काय तो दाखवा का तुम्ही तुझ्या पत्रावर 3 लाख रुपये आणलेत। तुझ्या वार्डातही आतापर्यंत 5 ते 7 कोटीची कामं झालेली आहेत, ते आमदार कतोरे साहेबांचीच मेहरबानी आहे। आणि तुला त्यावेळेला या शहरामध्ये आमदार साहेबांनी तुझ्या गावात येऊन पाडलेले आणि त्याच आमदार साहेबांनी तुला वार्ड क्रमांक 3 मध्ये नगरसेवक केलं आणि त्याच आमदार साहेबांनी, माझं तर असं म्हणणं आहे का अन्याय माझ्यावर खरं झालेलं आहे। याला पहिल्याच टर्ममध्ये नगराध्यक्ष केले, पण आम्ही आमदार साहेबांचा शब्द हा प्रमाण मानतोय, कारण आम्हाला गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, याच्या नसानसामध्ये गद्दारी आहे। उर्वरित नगरसेवक सुद्धा गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? बघा, उर्वरित नगरसेवक गेले त्याची वेगवेगळी कारणं आहेत। काहींचं आपसामध्ये पटत नव्हतं। ज्या वेळेला माजी नगराध्यक्ष मुकेशजी विषय यांचा राजीनामा झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची चाचपणी चालू होती, नगराध्यक्ष कोणाला करायचं। त्यावेळेला माझ्या धर्मपत्नी मधुरा सासे
संतोषजी चौधरी आणि मोहनजी घडगे यांचं नाव चर्चेत होते. पण ह्या राम दुधाळेचे जवळचे आणि आमचे सहकारी राजेजी पाटील साहेब यांनी 6 महिन्यासाठी तरी संतोष चौधरी यांना द्या असा हट्ट धरला. तरीसुद्धा आमदार कथोरे साहेबांचा याला विरोध होता. त्यानंतर मोहन घडगेला द्यायचं ठरलं, त्यानंतर मधुरा साशे यांना द्यायचं ठरलं. त्याच वेळेमध्ये याच्या लक्षात आलं का आपल्याला जनतेमधनं काही नगराध्यक्षपद मिळणार नाही, कारण मधुरा साशे यांना शेवटचं देतं याचा अर्थ का आपल्याला भारतीय जनता पार्टीतनं तिकीट भेटणार नाही. याचं कारण होतं का यांना पक्षातनं हकालपट्टी केलेली होती. हे याच्या लक्षात आल्यानंतर यांनी काही जातीची समीकरणं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मुरबाड शहर हे सुज्ञ आहे, इथं जातीचं समीकरण कधीच चालत नाही. कारण जातीचं समीकरण असतं तर आतापर्यंत मुरबाड शहराला आमदार कथोरे साहेबांना भरभरून मतदान दिलेले आहे. असं कधीच होत नाही. मुरबाड शहर आणि तालुका हा जातीबाई कधीच नाही. पण यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच काही दिवसामध्ये लक्षात येऊन जाईल ह्या बाकीच्या नगरसेवकांना हे जे करतोय ही एक व्यक्ती स्वतःसाठी करते. मला असं वाटतंय का आज जे नगराध्यक्ष आहेत यांची खुर्ची तो कधी साईडला करील ना त्या खुर्चीवर जाऊन बसेल हे त्याला सुद्धा समजणार नाही. कारण याला फक्त खुर्ची आणि सत्ता हवी आहे. एवढी मोठी बंडखोरी का का असावी तुम्हाला वाटतं काय राजकीय षडयंत्र असू शकतं? या पाठीमागे काही राजकीय आहे का असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतंय असूही शकते, कारण हा महाशय भरपूर ठिकाणी फिरला. पण सन्माननीय माजी खासदार यांच्या विरोधात यांनी त्यावेळेला रणशिंग फुंकलं, त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्यांच्याच पाया पडला. म्हणजे मी तर म्हणेल आम्ही त्यांना भेटणार आहे तर सांगणार का अशा माणसांना साहेब तुम्ही ढुंगणावर लाथ मारून यांना उचकून द्यायला पाहत होतं. त्यानंतर लगेचच एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे गेले. तेवढं नाही होत तर आमचे सन्माननीय नेते नाईक साहेब यांच्याकडे एकाच दिवसामध्ये 3-3 ठिकाणी फिरले. यांना एका जागेवर कधी स्थिर व्हायला आवडतच नाही. यांना हम करोसो कायदा हेच यांना माहिती आहे. म्हणजे असं म्हणायचे का सगळे कुठे ज्यांना थारा मिळाला नाही, सगळे राजकीय पक्षाची दारे फिरून आली आणि म्हणून मुरबाड परिवर्तन पॅनलची त्याची स्थापना केली असं म्हणायचे? नक्कीच हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काही बडे नेत्यांच्याकडे गेले, त्यांचे आमचेही संबंध आहेत. त्यांनी सांगितलं अरे राम तुझ्यावर आमचा विश्वासच नाही, गेल्या 4 वेळेला तू सेनेत आलाय आणि गेलेला आहे, तू कोणाचाच कसं झाला नाही तर आमचा कसं घोषित, आमची दारं तुला बंद आहे. त्यामुळे यांनी पाहिलं आपल्याला कुठेच काही नाही म्हणून एकनाथ शिंदेंच्याकडे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याकडेही गेलं, नाईक साहेबांच्याकडे गेलं आणि यांना असं वाटतंय का आपल्याला कुठंच काही नाही म्हणूनच त्यांनी एक नवीन गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतंय त्यासाठी सगळ्याच नगरसेवकांची याला सहमती आहे असं वाटत नाही. त्यावेळेला काहींना लक्षात नाही आलं आपण काय करतो, पण काही दिवसांनी त्यांच्याही लक्षात येऊन जाईल. बरं, हे 9 आता एकत्र आहेत, त्याच्यापैकी तुमच्या किती संपर्कात आहेत? 9 पैकी आहेत काही सगळ्याच गोष्टी ओपन काही सांगायच्या नसतात, काही गुलदस्ते काही वेळ आल्यावर आम्ही सांगू. हेच म्हणायचे केवळ रामदुधाऱ्यांचा विषय नाही, बाकीचे नगरसेवक सुद्धा गेलेले आहेत, ते पक्षावर नाराज होऊन गेलेले आहेत का? असं नाही आहे. पक्षात नाराज जर असते की आमदार कथोरे साहेबांच्यावर नाराज असते तर 2015ला यांना आमदार साहेबांनी निवडून आले, त्यानंतर यांनी कामं केली, पुन्हा यांनी भारतीय जनता पार्टीतनं निवडणूक लढवली, त्यातले 6 नगरसेवक पुन्हा निवडून आले. याचा अर्थ आमदार साहेबांचं यांना नेतृत्व मान्य नव्हतं तर हे पुन्हा BJPच्या तिकिटावर निवडून आलेच नसते. मान्य आहे म्हणूनच आमदार कथोरे साहेबांच्याकडे आहेत. काही विभिन्न अशा काही गोष्टी आहेत, आंतर काही वाद आहेत, हे जनतेला माहीतच आहेत. मुरबाडची जनता सुज्ञ आणि वेळ आल्यावर यांना सगळ्यांना काही जागा दाखवून देईल. आता थेट पुढील निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मला वाटतं याचं आणि याचं काय असं नातं असू शकतंय? काही समीकरण यासाठी असं सगळे समीकरण केलेले वाटतंय खटाटोप. का तुम्हाला? समीकरण काय असू शकते असं मला वाटत नाही. शेवटी मुरबाडच्या जनतेला सगळं माहिती आहे. मुरबाड शहरामध्ये झालेला विकास हा आमदार किसन कथोरे साहेबांनी केलेला आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे मुरबाड शहरामध्ये असलेले रस्ते, गटारं, स्ट्रीट लाईट, गार्डन, डम्पिंग ग्राउंड, पाणी पुरवठा आणि आता टप्पा 2चंही वॉटर सप्लायचं काम मंजूर झालेलं आहे. आणि प्रस्तावित नाही नुसतं मंजूर होऊन त्याचं टेंडरही झाले. पण ह्या महाशयाने त्याच्यामध्ये टेंडर टाकण्याचा प्रयत्न केला, 1 नाही 2 वेळा. त्याचं काम आज चालू झालं असतं. याला फक्त तो टेंडर हवा होता, म्हणजे याला फक्त काय तो टेंडर हवा आहे, बाकी काही नाही.